नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. हा भाग चौथा आहे. डबल पार्ट ऑफ स्पीच पार्ट भाग 4. मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं की इन्फिनिटिव्ह चालवण्याकरिता महत्त्वाचे काही मुद्दे आहेत किंवा इन्फिनिटिव्ह चालवायचं कसं, तर हे आपण ह्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. म्हणजेच डबल पार्ट ऑफ स्पीच भाग 4 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. इन्फिनिटिव्ह चालवताना काही महत्त्वाचे मुद्दे लिहिणे आवश्यक आहे. त्यापैकी मुद्दा क्रमांक 1, काइंड. काइंड म्हणजेच प्रकार. मग सिंपल आहे की जरंडियल आहे, कारण तुम्हाला माहिती आहे इन्फिनिटिव्हचे 2 प्रकार आपण पाहिलेत. एक सिंपल म्हणजे साधारण इन्फिनिटिव्ह म्हणजे इन्फिनिटिव्ह नाऊन, आणि दुसरा पाहिला आपण जरंडियल इन्फिनिटिव्ह. नंबर दुसरा पॉइंट लिहावा लागतो, फॉर्मेशन फ्रॉम व्हॉट वर्ब इट इज फॉर्म्ड. तिसरा पॉइंट लिहावा लागतो, व्हॉइस. ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे. चौथा पॉइंट लिहावा लागतो, यूज. वेदर यूज्ड ॲज अ नाउन into bracket subject or object of a verb, governed by a preposition or complement, adjective or adverb. एवढे सगळे पॉइंट तुम्हाला इथे द्यावे लागतात. आता आपण हे समजून घेणार आहोत, त्याची काही उदाहरणं बघू. उदाहरण क्रमांक 1 बघा. टू वॉक इज गुड फॉर हेल्थ. हे उदाहरण नंबर 1 आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चालवायचं आहे टू वॉक. आता हे टू वॉक जे आहे ते कोणतं इन्फिनिटिव्ह असेल? मग ऑफकोर्स हे आहे सिंपल इन्फिनिटिव्ह, फॉर्म्ड FORMED, फॉर्म्ड फ्रॉम द इंट्रान्सिटिव्ह वर्ब वॉक. हे वॉक काय आहे? ते अकर्मक क्रियापद आहे, कारण त्याच्यासोबत कर्म नाही. आता हे काय आहे? कोणता काळ आहे? वॉक म्हटल्यानंतर प्रेझेंट टेन्स आला, सिंपल. आता प्रयोग कोणता येईल त्याचा? तर याचा हा ॲक्टिव्ह म्हणजे कर्तरी प्रयोग येईल. कर्ताकारक येईल का? नॉमिनेटिव्ह केस येईल, कारण सब्जेक्ट टू द वर्ब काय आहे? काय वाक्य? टू वॉक इज गुड फॉर हेल्थ. टू वॉक नॉमिनेटिव्ह केस, सब्जेक्ट टू द वर्ब काय येईल? इज. सब्जेक्ट टू द वर्ब काय येईल? मग इज येईल. लक्षात आलं कसं चालवलं आपण वॉकला? आता उदाहरण दुसरं बघा. आय वॉन्ट टू प्ले क्रिकेट. आता आय वॉन्ट टू प्ले क्रिकेट हे वाक्य तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यासावं लागेल. याचं कारण बघा कसं आहे ते. आता टू प्ले हे काय आहे? प्ले हे वर्ब आहे, पण टू लागल्यामुळे ते इन्फिनिटिव्ह झालं. त्यानंतर कोणतं इन्फिनिटिव्ह आहे? तर हे सिंपल म्हणजे साधारण इन्फिनिटिव्ह आहे, म्हणजे नामाचं कार्य करणारं इन्फिनिटिव्ह आहे. फॉर्म्ड FORMED, फॉर्म्ड फ्रॉम द ट्रान्झिटिव्ह वर्ब प्ले. आता हे कोणतं क्रियापद आहे? तर हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद आहे. म्हणजे सकर्मक क्रियापद आहे याचा अर्थ याच्यानंतर कर्म हे असणार आहे. इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक, की त्याच्यानंतर कर्म नसतं. पण ट्रान्झिटिव्ह म्हटल्यानंतर ऑफकोर्स त्याच्यानंतर कर्म यायलाच पाहिजे. आता हे कोणत्या काळातलं आहे? प्ले म्हटल्यानंतर हे कोणता काळ आहे? प्रेझेंट टेन्स आहे. प्रयोग कोणता येईल त्याचा? तर ॲक्टिव्ह येईल, आणि ऑब्जेक्टिव्ह केस येईल. का ऑब्जेक्टिव्ह केस येईल? कारण ते वॉन्ट या क्रियापदाचं कर्म आहे म्हणून. ऑब्जेक्ट टू द व्हर्ब वॉन्ट, बरोबर ना? ऑब्जेक्ट टू द व्हर्ब वॉन्ट अँड हॅव्हिंग फॉर इट्स ऑब्जेक्ट, आणि याला सुद्धा ऑब्जेक्ट आहे हॅव्हिंग, अँड हॅव्हिंग फॉर इट्स ऑब्जेक्ट क्रिकेट. आता प्ले या
प्ले या शब्दाला सुद्धा प्ले हे व्हर्ब सारखंच वापरलं गेलं आणि त्याचा पण त्या प्लेला सुद्धा एक तिथे एक ऑब्जेक्ट आहे. क्रिकेट हा प्लेचा ऑब्जेक्ट आहे. आता सूचना बघा, इथे इम्पॉर्टंट नोट्स बघा. टू प्ले, आता प्ले हे चालवत असताना, आता प्ले चालवत असताना याच्यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, हे दोन कार्य करत आहे. एक तर वॉन्ट या क्रियापदाचं ते कर्म आहे आणि त्याचबरोबर नाऊनचं पण काम करत आहे. म्हणजे वॉन्ट या क्रियापदाचं कर्म म्हणून आलं त्यामुळे ते नामाचं काम करत आहे. आणि क्रिकेट हे त्याचं ऑब्जेक्ट आहे. आता त्यामुळेच हे काय आहे, व्हर्बचं सुद्धा कार्य करत आहे. आणि हेच कारण आहे की इन्फिनिटिव्हजला आपण डबल पार्ट ऑफ स्पीच असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं का? इन्फिनिटिव्हला आपण डबल पार्ट ऑफ स्पीच का म्हटलं तर बघा, एकतर प्ले हे इथे वॉन्ट या क्रियापदाचं कर्म म्हणून प्रयोग झाला, म्हणजे तिथे त्याने नामाचं कार्य केलं. आता प्ले या क्रियापदाचं पासिंग करत असताना, प्लेला पासिंग करताना आपल्या लक्षात आलं असेल की हे नामाचं कार्य करत आहे. वॉन्ट या क्रियापदाचं कर्म म्हणून आलं तेव्हा त्याने काय केलं, ऑब्जेक्ट, वॉन्टचं ऑब्जेक्ट आहे प्ले, मग तिथे त्याचं नाम म्हणून वापरलं गेलं. पण क्रिकेट आणि त्याचा ऑब्जेक्ट पुन्हा प्लेचा ऑब्जेक्ट क्रिकेट आला ना. मग क्रिकेट जर त्याचा ऑब्जेक्ट आला आहे तर मी इथे प्लेने कशाचं कार्य केलं, पुन्हा प्ले इथे पुन्हा क्रियापद म्हणून पण पकडलं गेलं. मग ह्या कारणामुळेच आपण इन्फिनिटिव्हजला डबल पार्ट ऑफ स्पीच असं संबोधलेलं आहे. यांना जरा अभ्यासपूर्ण पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल. पुढचं वाक्य बघा, मी ते पण चालून दाखवतो. ही केम टू हेल्प यू. आता ही केम टू हेल्प यू बघा इथे. आता इथे बघा, इथे तुम्हाला मी पहिला पॉईंट दिला होता, ही केम टू हेल्प यू. आता इथे काय येईल, हे जरंडियल इन्फिनिटिव्ह आहे. मग पहिला पॉईंट काय लिहायचा होता आपल्याला, काइंड लिहायचा होता. मग काइंड लिहायचं होतं. आता इन्फिनिटिव्हचे किती प्रकार आहेत, दोन आहेत. एक सिम्पल इन्फिनिटिव्ह आणि दुसरा जरंडियल इन्फिनिटिव्ह. मग आता इथे आपल्याला वाक्य काय घेतलं आपण, ही केम टू हेल्प यू. मग आता याच्यातला आपण काय चालवतोय, टू हेल्प चालवतोय. मग हे हेल्प चालवतोय तिथे काय येणार, हे जरंडियल इन्फिनिटिव्ह येणार. फॉर्म्ड फ्रॉम द काय, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब येणार. कोणतं क्रियापद येणार, ट्रान्झिटिव्ह. हेल्प हे कोणतं क्रियापद आहे, मग ट्रान्झिटिव्ह क्रियापद आहे. काळ कोणता आहे याचा, अर्थातच प्रेझेंट सिम्पल आहे. प्रयोग कोणता येईल, ॲक्टिव्ह येणार. मॉडिफाईंग द व्हर्ब केम या क्रियापदाचं ते केम या क्रियापदाचं काय आहे ते, ही केम टू हेल्प यू, हे केमचं येणार. केम अँड हॅव्हिंग फॉर इट्स ऑब्जेक्ट यू, आणि यू हे त्याचं काय आहे, कर्म आहे. लक्षात आलं. पुढचं वाक्य बघा, आय सॉ हिम गो. आता आय सॉ हिम गो हे वाक्य आहे. आता याच्यामध्ये काय चालवायचं आहे, टू गो. आता टू गो हे कोणतं येणार, तर सिम्पल इन्फिनिटिव्ह येणार. हे झालं तुमचं काइंड. फॉर्म्ड फ्रॉम द ट्रान्झिटिव्ह व्हर्ब येणार. कोणतं व्हर्ब येणार, गो हे कोणतं व्हर्ब येणार, ट्रान्झिटिव्ह येणार. आणि प्रयोग कोणता येणार याचा, ॲक्टिव्ह येणार. प्रेझेंट ऑब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट टू द व्हर्ब सॉ या क्रियापदाचं ते कॉम्प्लिमेंट आहे. लक्षात आलं. पुढचं वाक्य बघा, ही इज अबाउट टू बाथ. आता अबाउट टू बाथ हे बघा, हे वाक्य बघा. आता टू बाथ हे काय, सिम्पल इन्फिनिटिव्ह आहे. फॉर्म्ड फ्रॉम द इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब येणार. आहे कोणतं आहे इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब, BATH, बाथ. कोणता व्हॉइस येणार, ॲक्टिव्ह व्हॉइस येणार. प्रेझेंट टेन्स येणार. ऑब्जेक्टिव्ह केस आहे.
ऑब्जेक्टिव्ह केस आहे आणि गवर्न्ड बाय द प्रीपोजिशन आहे. गवर्न्ड बाय द प्रीपोजिशन का आलं? कारण अबाउट हे त्याचं अबाउटने ते गवर्न केलेलं आहे. पुढचं वाक्य, यू आर अ मॅन टू बी ॲडमायर्ड. टू बी ॲडमायर्ड जरंडियल इन्फिनिटिव्ह आहे, फॉर्म्ड फ्रॉम द वर्ब ॲडमायर. प्रेझेंट पॅसिव्ह आहे कारण ईडी प्रत्यय लागला, ॲडमायर्ड म्हटलं. क्वालिफाईंग द नाउन मॅनला क्वालिफाय केलं. लक्षात आलं? पुढचं वाक्य बघा, आय कॅन रन व्हेरी फास्ट. आता रन, टू रन हे काय सिंपल इन्फिनिटिव्ह आहे, फॉर्म्ड फ्रॉम द वर्ब रन. प्रेझेंट ॲक्टिव्ह आहे, ऑब्जेक्ट टू द ट्रान्झिटिव्ह वर्ब कॅन. आता हे कॅन कधीही सहाय्यकारी क्रियापद कॅन हे सहाय्यकारी क्रियापद नसतं. पुढचं वाक्य बघा, प्लीज डू दिस वर्क. आता टू डू सिंपल इन्फिनिटिव्ह आहे, फॉर्म्ड फ्रॉम द ट्रान्झिटिव्ह वर्ब डू, ॲक्टिव्ह प्रेझेंट. ऑब्जेक्टिव्ह केस आहे, टू द वर्ब प्लीज अँड हॅव्हिंग फॉर इट्स ऑब्जेक्ट टू वर्क. ह्या वाक्यामध्ये मुख्य क्रिया काय आहे? मग प्लीज आहे. आणि डूच्या अगोदर टू हे इन्फिनिटिव्हचं चिन्ह लपलेलं आहे. पेअर्स द इन्फिनिटिव्हज इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता खाली बघा, आता तुम्हाला याच्यातून इन्फिनिटिव्हज निवडायचे. ही लाइक्स टू रीड दिस बुक. To walk is a good exercise. To help the poor is our duty. He appears to be good boy. He is about to sleep. The train is about to start. It is bad to say so. I hope to pass the examination. Let me sleep. I must go there. You shall come with me. Please sit down. आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला नक्की समजली असेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.